गणेशोत्सव सणानिमित्त कोकणवासीय जे गावी निघालेले आहेत आपल्या पाठीमागे पाहू शकतो भली मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी लागण्यात आली आहे। मडगाव मांडवी एक्सप्रेस जे आहे ते 1 तास उशिराने धावत असल्याकारणानं तात्काळात या ठिकाणी कोकणवासियांना ठाणे स्थानक फलाटवरती वेळ काढावा लागतो। विलंबन झालेली आहे गाडीला, त्यामुळे खोळंबा झालेली आहे पूर्ण। त्यामुळे नक्कीच मोठा फटका जे आहे ते कोकणवासियांना बसला आहे। अनेक लहान मुलं घेऊन जे आहे ते या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे बॅगा, वजन, सर्व साहित्य घेऊन कोकणात जात असतात। मडगाव मांडवी एक्सप्रेस जी आहे ते 1 तास उशिराने धावत आहे, त्यामुळे नक्कीच कुठेतरी या ठिकाणी अजून देखील संयम बाळगलेला आहे या ठिकाणी कोकणवासियांनी। त्यामुळे दुसरीकडे या ठिकाणी RPFचे देखील तुकडी तैनात करण्यात आलेली आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी। त्यामुळे नक्कीच दिवा असेल या ठाणे असेल या दादर असेल CST असेल अशा प्रत्येक स्थानकावरती आता अनेक कोकणवासीय रेल्वेने प्रवास करत आहेत। सर, गाडी सध्या लेट आहे, तांत्रिक बिघाड आहे, मात्र तुमचा सुरक्षा योजना पूर्ण त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। अनाउन्समेंट देखील केली जात आहे, लोकांनी सर्व संयम बाळगला आहे तुमच्या अनाउन्समेंटमध्ये। यात्री पण आम्हाला सहकार्य करतात आहे आणि RPF, GRP आणि MSF स्टाफची सर्व सुरक्षा त्यांना देण्यात आलेली आहे। किती वेळ गाडी कितीपर्यंत पोहोचू शकते ठाणे स्थानकामध्ये? काय गाडी 8:40 ते 45 मिनिटापर्यंत येऊन जाईल। गाडी लेट आल्यामुळे गाडी येण्याला थोडा उशीर होत आहे। तांत्रिक बिघाड झाल्या कारणास्तव या पावसाचा सावट देखील आहे, त्यामुळे या ठिकाणी कोकणवासियांना आता ही गाडी कशाप्रकारे लवकरात लवकर या ठिकाणी मिळेल हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। मात्र गणेश उत्सवाच्या काळात अनेक कोकणवासी गावी जात असतात। उद्या गणेश उत्सव आहे आणि त्यानिमित्ताने अनेक कुटुंब जे आहे ते आपल्या गावी जायला निघाले आहेत। अनेक लहान मुलांना देखील, अनेक महिला असतील, पुरुष असेल, ते खांद्यावर घेऊन तात्काळ या ठिकाणी उभा आहेत। त्यामुळे प्रशासनाने लवकर अशा गाड्या लवकर सोडावं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा नागनाथसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।